रूप पाहता
Yeah.
जगननी कपानी मंडन मंडन तरुण तुलसी सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठेतपीठिमरभ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो उभारिला हात जगी जानविनी मात आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महावैष्णव जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत श्री संत तुकाराम महाराज यांच्या चार चरणाचा रूपक प्रकरणातील ललित विभागातील अतिशय महत्त्वाचा असा अभंग आहे. विठाला अतिशय पवित्र आणि पावन भूमी म्हणजे श्री संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि श्री संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आज आपल्या सर्वांचे लाडके महाराज ज्यांना आपण लाडानं दादा म्हणतो श्री हरिभक्तीपरायण प्रभाकर दादा वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी संस्थापित केलेल्या या गुरुकुलामध्ये आज अतिशय सुंदर अशा प्रकारचा भाग्याचा दिवस आपल्याला प्राप्त झालेला आहे. भाग्याचा दिवस कोणता आणि का याचा जर विचार केला तर साक्षात भगवंत आणि संत दोघेही आज या ठिकाणी स्थापित होत आहे. त्यांची प्राण प्रतिष्ठा होत आहे आणि त्या निमित्ताने श्री संत तुकोबरायांनी घडून दिलेल्या परंपरेप्रमाणे निवडलेला आजचा अभंग आहे. विठाल या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेली मंडळी अतिशय अशा प्रकारची मंडळी आहे. श्री संत तुकाराम महाराजांचे मूळचे असलेले आमचे श्री हरिभक्तीपरायण श्री गुरु बापूसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचा आणि त्यांचा फार स्नेहाचा संबंध होता. त्यांनी सुद्धा परळीला येऊन आमच्या विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती प्राण प्रतिष्ठा होती त्यांच्या हाताने ती झालेली आहे. त्याच्यानंतर श्री गुरु आपल्या सर्वांचे अतिशय आदरणीय प्रातस्मरणीय अशा प्रकारचे श्री गुरु बाळासाहेब महाराज देहूकर तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेषत्वाने आज श्री हरिभक्तपरायण आदरणीय प्रातस्मरणीय आमचे लक्ष्मण महाराज चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वांच्या पायावर नतमस्तक होऊन या ठिकाणी स्त्री पुरुष आबालवृद्ध भजनी मंडळी मृदंगाचार्य सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. विठाल अतिशय सर्वश्रेष्ठ
खरेच आपल्यासाठी आज भाग्याचा दिवस आहे. मला त्यावेळी आमच्या अण्णांनी घेतलेला अभंग सुद्धा माहित आहे. त्यांनी त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेची उदळे भाग्याचा अवघी चिंता वारली अशा प्रकारचा अभंग निवडला होता. खरोखरच अशा प्रकारचा कार्यक्रम करणं म्हणजे भाग्याचा उदय आहे. विठाला मूर्ती प्राणप्रतिष्ठा करत असताना भगवंताची मूर्ती प्राणप्रतिष्ठा तर होतेच आहे, पण भगवंताची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत असताना अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज यांची सुद्धा या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे. तसं पाहिलं तर चैतन्य स्वरूप असलेली ही दोन्हीही अतिशय सामर्थ्यवान आहे. भगवंताची आणि श्री संत तुकोबारायांची जर तुलना केली तर श्री संत तुकोबाराय तो सुबराय ही भगवंताच्या तुलनेमध्ये कमी पडत नाहीत. म्हणून देवतुल्य अशा प्रकारचे ते संत पद त्यांना प्राप्त झालेलं आहे. असे श्री संत तुकोबाराय आणि साक्षात जगाचे माता पिता असलेले महाराज पांडुरंग परमात्मा, आई जगन्माता रुक्मिणी माता, जगत पिता पांडुरंग परमात्मा आणि जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे. म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी भाग्याचा आहे. विठाल संत महात्म्यांनी आपल्याला भाग्याचा उदय कधी होतो, भाग्य कशाला म्हणतात, किंबहुना आपलं हित कशाला म्हणतात, हे शास्त्रकारांनी आणि संत महात्म्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. शास्त्रकारांनी जसं शिकवलं हितापासून काढीती हित देऊनी वाढविती श्रुती प्रवृत्ती माऊली नाही जगा. जगामध्ये श्रुती मातेसारखी माऊली दुसरी नाही. कारण आपलं हित कशात आहे. बरोबर मूर्तीच्या खाली कुठेही हात धरून करा. चला आवाज पंढरीनाथ भगवान की जय. बघा महाराज ठेवून घेऊ सगळं करते. सर्व मंगल गौरी रुक्मिणी माता की जय. तुम्हाला टाकणार आहे का? जरा पूजा करा. अजून पांडवामध्ये तू म्हणजे मी आहे. नाही समोर नाही. 75 विभूती सांगितल्या आणि 75 विभूती सांगितल्यानंतर त्या विराट स्वरूप पाहिल्यानंतर अर्जुनाला त्या विराट स्वरूपाची भीती वाटू लागली. 11 विक्रम अशा प्रकारचं विराट स्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन घाबरला आणि अर्जुन विनंती करू लागला, बाबा हे निर्गुण आवरून घेऊन काय करा. परमात्मा सर्व रूपामध्ये म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला सांगितले आम्हाला तुमचे दोघे भांडणं लागले तुला. आवडे हे रूप दादा आता वाला तुमच्या हाताला हात लावा. इथं बघा.
जे रूप पाहिल्यानंतर आपल्याला सुखाची समाधानाची प्राप्ती होते अशा प्रकारचं स्वप्न रूप आहे. वहिनी ताट्यामध्ये आहे बोलायचं वहिनी ही घ्या तुमच्या तसं पाहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये संत आणि देव याच्यामध्ये भेद मानत नाही. तसं भगवान परमात्म्याचा परिणाम कोणता आहे? हे जगत आहे, हे विश्व आहे. मग त्यांनी सांगितलं जया पासुनी सकळ मही मंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा. दोन चार आहे. एक या पदाला फार महत्व आहे. भगवान परमात्मा एक पुरुष या जगतामध्ये विठाला काही विवर्तवादी लोक या ठिकाणी निर्माण झाले. विवर्तवाद कशाला म्हणतात? विवर्तवाद त्याचे दृष्टांत सांगितले. रज्जू सर्प विवर्तवादाचं मृगजळ विवर्तवादाचा दृष्टांत आहे. स्वप्न कशाचा दृष्टांत आहे? विवर्तवादाचा दृष्टांत स्वप्न आहे. आणि स्वप्नामधल्या सगळ्या गोष्टी आणि उदाहरणात खऱ्या असतात. बाबांनी आमच्या सुंदर द्यायचा. एका माणसाला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर ते मेलं स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये मेल्यानंतर त्याला स्वप्न पडलं मेलेला आणि मग खांदेकरी गोळा करायचे. खांदेकरी सुद्धा तेच स्वप्नात पुढे आमच्याकडे शिकाळी म्हणतात. ते गाडगं धरायला माणूस सापडला ना स्वप्नात त्याला त्यानंच गाडगं आणि ते तसंच स्मशानभूमीवर गेलं. स्मशानभूमीवर गेल्यानंतर दिरडी खाली ठेवली. दिरडी खाली ठेवल्यानंतर आता चितेवर ठेवायचं. 14 जणांनी उचलून चितेवर ठेवलं. ते 14 जण आणि त्याच्या पुन्हा लक्षात आलं गाडी पेटी घरी विसरली. धावतच घरी आलं म्हणा. गाडी पेटी घेतली आणि चिता पेटवण्यासाठी तिथं गेलं. अशी गाडी पेटवल्याबरोबर त्याला पोटाला पोळल्यामुळे जाग आली. गाडी पेटवल्यामुळे पोटाला पोळलं जाग आली. मग आता हे सगळं खरं होतं म्हणा की स्वप्नीचे राज्य का मरण नोहे हर्ष सुखाची कारण उपडवलिया जाल जिया परी. भागवतामध्ये सुद्धा नाथ महाराजांनी याच्यावर सुंदर दिलेले आहे. राजा चक्रवर्ती निज मंदिरी निदेला सुमनसे जेवरी तो स्वप्नी होऊनी भिकारी अंत्यजा घरी अन्न मागे. चक्रवर्ती सम्राट राजा आहे पण स्वप्न पडलं एका गावामध्ये गरीब घरी जाऊन महाराज त्याच्या पुढे गुटखा मागला स्वप्न आणि त्या बाईनं झिरकारून लावलं. गुटखा सुद्धा वाढला नाही आणि मग त्याला जाग आली तर फुलांच्या शिजेवर झोपलेलं होतं. विठाला स्वप्न कुठपर्यंत खरं आहे? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले Thank you.
परिणामवादाच्या दृष्टिकोनातून, विवर्तवादाच्या दृष्टिकोनातून किंवा अजातवादाच्या दृष्टिकोनातून असू द्या, ठीक आहे? अजातवाद जे इथून पाठीमागे कधीच झालं नाही, आता नाही आणि पुढे होणार नाही, त्याला काय म्हणायचं? पूर्ण अजातवाद. तुकाराम महाराज त्याला काय म्हणतात? पूर्ण अजातवाद. अपूर्ण अजातवाद आणि पूर्ण अजातवाद असे दोन प्रकार आहेत. अपूर्ण अजातवाद कशाला म्हणायचं? आजपर्यंत झालं नाही पण पुढे होणारच नाही असं सांगता येत नाही. पुढे होणारच नाही असं सांगता येत नाही. 10 वर्षे झाली नवरा बायकोची जोडी, लग्न होऊन 10 वर्षे झाली पण मूलबाळ झालं नाही. शेजाऱ्यांना विचारलं, अहो 10 वर्षापूर्वी फलाण्याचं लग्न झालं म्हणजे त्यांना ते मूलबाळ झालं? त्या शेजाऱ्यांनी उत्तर दिलं, अजून झालं नाही. अजून झालं नाही याचाच अर्थ असा आहे पुढे होणार नाही असं सांगता येत. काय आहे मग हे? प्रपंच एकच झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. ही मिथ्या वार्ता आहे म्हणजे मिथ्या. कदा कल्पांतीकडे होतच नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, आणि ते परब्रह्म सगुण उपासना आपल्याला त्या परब्रह्माची करावी लागते. असा सगुण उपासना पांडुरंग परमात्मा या ठिकाणी महाराज विराजमान होत आहेत, विराजमान झाले आहेत. कधी कधी आधी आपण घेतला तर म्हणावं लागते आता बसणार आहे, पण आता बसले. विठाला विठाला संत तुकोबाराय म्हणतात आमचे भगवान परमात्मा या ठिकाणी बसतात. मूर्ती प्राण प्रतिष्ठा त्यांची होते. मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर काय करतात बाबा? ते सर्वांची इच्छा परिपूर्ण करतात. आणि ही गोष्ट श्री संत तुकोबारायांना माहित असल्यामुळे श्री संत तुकोबाराय महाराज हात वर करून जगाला सांगतात. हात वर करून काही गोष्टी सांगाव्या लागतात. काही गोष्टी सहजासहजी सांगितल्यानं आपल्याला पता लागत नाही. पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारची माईक नव्हती. 3-4 लाखाची पब्लिक आपल्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये असायची, श्री संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्यामध्ये असायची. मग चालायचं का थांबायचं हे सांगण्याकरता तिथल्या चोपदारांनी दंडवर करायचा आणि सर्वांना सांगायचं दंडवर केला की समजावं. हात उभारून सांगणं त्याला म्हणतात हातातून सांगणं. त्याला म्हणतात दंड उभा करून हात वर उभा करून सांगणं. सहज आता इथून आवाज जर पलीकडे जात नसेल, माणूस दिसतोय पण आवाज जात नाही, वाऱ्याची दिशा उलटी आहे, मग काय करावं लागतं? हातानं पाळवावं लागतं त्याला या या म्हणून. आणि जा म्हणायचं असेल तर हातानं पाळून सांगावं लागतं. तसं श्री संत तुकोबाराय म्हणतात आमचे भगवान परमात्मा आता या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा होत आहे. ते सगुण रूपामध्ये आलेले आहेत आणि सगुण रूपामध्ये येऊन ते नुसते येऊन बसले नाहीत. तुमची जी इच्छा असेल ती परिपूर्ण ते करणार आहे. म्हणून ही गोष्ट मात म्हणजे काय गोष्ट श्री संत तुकोबाराय जगाला उद्देशून महाराज या ठिकाणी हात वर करून सांगतात. अभंगाचं पहिलं चरण उभारीला हात उभारीला
जाणविली मात. सर्वश्रेष्ठ असे जगद्गुरु श्री संत तुकोबराय आहेत. त्या श्री संत तुकोबरायांना जगाच्या हिताचा कळवळा आहे. ठीक आहे? आणि कळवळा असल्यामुळे ते आपल्याला हात उभारून सांगू लागलेले आहेत, बाबा भगवान परमात्मा आता सिंहासनावर बसलेले आहेत आणि बसून त्या ठिकाणी ही गोष्ट सर्वांना ज्ञात करून देऊ लागले, जाणीव करून देऊ लागले. भगवान परमात्मा सिंहासनावर बसतात. जाणीव करून दिल्यानंतर मग मात्र महाराज कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्यांच्या ठिकाणी आहे असे भगवान परमात्मा आहे. पण नुसती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्यांच्या ठिकाणी आहे असं नाही, तर ते दानशूर सुद्धा आहेत. म्हणजे ज्यानं जी इच्छा केली त्यांच्याकडे ते सुद्धा ते देतात. भगवान परमात्म्याकडे काय कमी आहे का नाही? षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहे. आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथ मनोने तो भगवंत. भगवंत भग अधिकवंत. भग या शब्दाला वेगळं घेतलं की 6 गुण ज्याच्या ठिकाणी आहे या 6 गुणांना मिळून काय म्हणायचं? भग. आणि हे 6 गुण त्यांच्याकडे परिपूर्ण आहेत म्हणून त्यांना वंत हे प्रत्यय लागले. वाण हा प्रत्यय कधी लागतो? एखादा नाशका पदार्थ, नाशका पदार्थ, आणि त्या नाशक्या पदार्थाला वंत किंवा वाण प्रत्यय कधी लागेल? म्हणजे कांदा कसा आहे? नुसता नाशका नाही, नाशिवंत आहे, नाशवान आहे. देह कसा आहे? नाशिवंत आहे. वंत हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे नाश होण्यामध्ये अजिबात ज्याच्यामध्ये कसर नाही. 3 प्रकारचे नाश आहेत. स्वभाव नाश आहे, परतः नाश आहे आणि आश्रय नाश आहे. स्वभावता नाश, परतः नाश आणि आश्रय नाश. एखाद्याच्या आश्रयाला गेल्यानंतर सुद्धा त्याचा नाश होतो. मांजर तिकडून पळत आली म्हणून उंदरानं काय केलं? तिच्यापासून जीव वाचवण्यासाठी पुढे धावू लागला. उन्हाळ्याचे दिवस होते, मांजर पाठीमागे लागली, उंदीर पुढे धावतोय. आणि पुढे धावत असताना एका कुपामध्ये, एका कुपा, आपल्याला खूप माहिती आहे, आपल्याकडे कुपाटे असतात ना, त्याच्या शेताला ते घेतलेलं असतं आणि कुंपत त्याच्यामध्ये ते उंदीर शिरला. मांजराला शिरता गेला आणि त्याच्यामध्ये उंदीर शिरल्यानंतर त्याला थंड हवा त्या ठिकाणी लागली. गार सावली लागली तुकाराम महाराज. आणि गार सावली लागल्याबरोबर ते तिथं थांबला. थांबल्यानंतर थोड्या वेळानं पाहिलं त्यानं वर, तर ती नागोबाची सावली होती. मला खडी काढून नाग बसलेला, खडी काढून नाग बसलेला होता. मांजराच्या भीतीनं आश्रयाला कुणाच्या आले? नागाच्या. जीव वाचला का त्याचा? उंदीर तर लय आवडत असते म्हणतात विठाला. स्वभाव नाश. काही न करता सुद्धा माणसं 90 वर्षे वाचतील, 100 वर्षे वाचतील, 150 वर्षे वाचतील, कदाचित 200 पलीकडे हिमालयामध्ये काही साधू तपश्चर्या करत असताना 500 वर्षे वाचतात. पण शेवटी देह नाशिवंत असल्यामुळे हा देह पडल्याशिवाय राहत नाही. त्याला स्वभाव नाश म्हणायचं. परतः नाश. दुसऱ्याकडून याचा नाश होतो. अरण्यामधून जात असताना जाळीतून अचानकच वाघ उठला आणि त्यानं अंगावर धडक घातली, तरीही मनुष्याचा नाश होतो. मग नाशवान पदार्थामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणून त्याला नाशिवंत हा प्रत्यय लावलाय. विठाला आपल्याकडे सुद्धा श्रीमंत, श्रीमंत हा सुद्धा कसा आहे? प्रत्यय लावलेला आहे. श्रीमंत. काही लोक श्रीमंत असतात, आता जास्त मी तेव्हा प्रत्येवर बोलत नाही, पण श्रीमंत असतात पण उदार नसतात. आपल्याला इकडे चालायचे आहे. काही लोक श्रीमंत असतात, ऐश्वर्यवान आहेत पण उदार नाहीत. काही लोक ऐश्वर्यवानही नाहीत आणि उदारही नाहीत, म्हणून देण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे कमतरता आहे.
आपण कुणालाही संसारामध्ये मागत फिरलो तर आपल्याला मिळत नाही. त्याच्यासाठी ऐश्वर्यवान असावा लागतो आणि त्याच्यासाठी उदार असावा लागतो. ऐश्वर्यवान पुरुष आणि उदार पुरुष असल्याशिवाय आपली इच्छा परिपूर्ण होऊ शकत नाही. काही लोक ऐश्वर्यवान नसतात, उदारही नसतात. काही लोक ऐश्वर्यवान असतात पण उदार नसतात. साधी पट्टी जरी मागितली म्हणजे किती पट्टी तुम्ही आमच्या वाट्याला आली? 500 रुपये पट्टी आहे. फार जास्त वाटली. 6व्या मजल्यावर उतरून खाली बोलवलं. 6व्या मजल्यावर उतरून पट्टीला बोलवलं. पट्टी 500 रुपये म्हणल्या 600 रुपये सांगायला पाहिजे होती का नाही? सांगणार 500 सांगून सुद्धा ते काय म्हणते जरा जास्तच वाटायचे. आणि मग हे 500 रुपये सुद्धा द्यायचे झाले तर म्हणले तिजोरीच्या बायकोकडे. तिला आधी विचारावं लागलं. ऐश्वर्यवान आहे पण उदार नाही. ऐश्वर्यवान आहे पण उदार. पण आमचा भगवंत कसा आहे? ऐश्वर्यवानही आहे, उदार आहे. जगामध्ये त्यांच्यासारखा दानशूर या जगामध्ये दुसरा नाही. विदेवरी त्यांची पाऊले समान प्रदेशाय नमो नमः. हात दक्षिण हस्ते, उजवा हात वाम हस्ते, डावा हात तदंगत्वेन हो सगळी बोटे दंड श्री विठ्ठलरुक्मिणीताभ्यो नमः. हात गणपतीताभ्यो नमः. मूर्ती प्राण प्रतिष्ठा पूजनं कृतवंगन हृदयाय नमः. मुखाय नमः. दक्षिण नासिपुटी हे वाम नासिपुटी हे दक्षिण नेत्रे वाम नेत्रे हे दक्षिण कर्णे वाम कर्णे हे शिखाय नमः. तुम्ही फक्त का खालून बसतो कसा हात फिरवत राहा कलशाच्या महिने तुम्ही तसं रुक्मिणी मातेच्या करत राहा. हा पाया पोट गुडघे मांडे कंबर उजवा हात डावा हात छाती तोंड नाक डोळे आणि वरती डोकं असं खालून वर 5 वेळा करत राहा. ओम श्री मूर्ती प्राण प्रतिष्ठा पूजनांगत्वेन ओम ओम पादयो होर पादं कृत्वा हा जंघे नमः. हा उट्ये नमः. ओम श्री कडी प्रदेशाय नमः. हा दक्षिण हस्ते न्यासं पूजनं कृत्वा हातमनशेः श्री मूर्ती अवयव प्राण प्रतिष्ठा पूजनांगत्वेन होर पूजनं कृत्वा हा करत राहा. अजून 5 वेळा करायचे टोटल. एक ठिकाणी एक वेळा हात लावायचा. हा पादयो होम कृत्वा हा जंगे हे ऊरू हेर कटी आहे नमः. हा कृत्वा हा वाटी आहे तिथं ती पंचायती फक्त त्या गुरुजींजवळ. होय Thank you.
नमः गोविंदाय नमो नमः खाली सोडून द्यायचं गोविंदाय नमो नमः विष्णवे नमो नमः श्री गणपती देवता वास्तु क्षेत्रपाल देवता नवग्रह मंडल देवता सर्व देवता पूजनांगात नमस्कार करून मी हे पाणी हातात जाऊ देत ओम आद्य श्री विष्णु हो पूर्वोच्चारित पूर्व संकल्पित प्रधान संकल्पानुसारेण अस्य श्री परब्रह्म परमात्मा श्री विठ्ठल रुक्मिणी देवता यजमान असते हेर गोत्रोच्चारा सहित नामाक्षरे हे तदाच श्री हे श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवता श्री हे बापूसाहेब नामाक्षरे हे हस्ते मूर्ती मुख्य प्राण प्रतिष्ठा विधी पूजन कर्म करिष्ये सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः रुक्मिणी पांडुरंग देवता अक्षतां समर्पयामि संत तुकाराम महाराज देवता अक्षतां समर्पयामि पुष्पम सुपुष्पम पायापाशीच एक फुल ठेवायचं पुष्पम सुपुष्पम समर्पयामि महाराज तुम्ही 2 मिनिटे थांबा मूर्तीच्या संगतेनो हो देवेश्वर न्यासाहा ओम आम कम चम गम 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 देवे नमः तेजो व्याप्त काशत देवाः अंगुष्ठाकृतयाय नमः ओम ह्रीं छं 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 ह्रीं ह्रीं हे तत्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 
अक्षरबुद्धः प्राणात्मने हे शिवाय मंगल ओम ऐं शंतन्नंदन मान्य हिमवा पंचरात्रेणाः कवचाय हुम ओम शंधं बम बम भवो वज्रामे हे सर्गात्मने हे कृतिकावन्यः नेत्रत्रयाय औषधः ओम आम यम रम लम वम शंतः मनपुत्रकामे हे कृतपुत्राने आश्रम एवत्माने न्यासपुत्रः प्रख्याल्य ओम श्री हिरमूर्ति प्राण प्रतिष्ठानां इह प्राणाम इह तिष्ठ इह प्राणाम इह तिष्ठ इह प्राणाम इह तिष्ठ इथं हात लावायचा ओम श्री रुक्मिणी माता देवताभ्यो नमो नमः देवी बालकारणे भवतु सुखकारणे प्राणशक्तिं पराणां राणाशक्तिं पराणां नमः ओम हां ह्रीं क्रीं यं रं लं वं शं हं सं सोहम इह प्राणाम इह प्राणः ओम हां क्रीं यं रं लं शं हं सं जीव इह प्राणाम इह तिष्ठाः ओम हां क्रीं यं रं लं वं शं हं सं सर्वेन्द्रियाणि ये सर्वेन्द्रियाणि वाङ्मनचक्षु श्रोत्रं श्रोत्रं जीवां घ्राण वाक् प्राण पादिपासने हुमागत्य सुखं चिरं तिष्ठतु स्वाहा श्री मुख्य प्राण प्रतिष्ठा पूजनोर कृत्वा महाराज दुर्वाण प्रतिष्ठा पूजनांगत्वेन अस्य प्राणाः इह प्राणां इह तिष्ठ श्री विठ्ठल रुक्मिणी देवता इह प्राणां इह तिष्ठ ओम इह प्राणां इह तिष्ठ डोळ्याच्या डोळ्याला लावा नकळत थोडंसं हे दुर्वाणी दुर्वाला वाटायचं बस असं तिकडं ओम सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते रुक्मिणी माता देवता इह प्राणाम इह तिष्ठ ओम इह प्राणाम इह तिष्ठ नेत्रोन्मिलनं कृत्वा लावून टाका इह प्राणाम इह तिष्ठ झालं हो हार घ्या मारत रुक्मिणी पांडुरंगाचे हार कोणते मारत कुंकू ऐक ते त्याची पूजा करायला लागली महाराजांकडनं सावकाश सावकाश हात लाव माल्यादीन सुगंधी निर्माल ज्ञानमय प्रभोर्मयार्थानि पूजार्थे पुष्पाणां प्रतिगृह्यतां श्री रुक्मिणी माता देवता सुपुष्पमाला समर्पयामि हात लावा श्री रुक्मिणी माता देवता नाही बरोबर असं धरव दे ठीक आहे 2 मिनिटं इथले यांच्याकडून 2 मिनिटं पूजा करून देतो जीव इह स्थिता ओम जीव इह स्थिता ओम श्री जगत गुरु संत श्री सुकाराम महाराज देवता इह पाषाणांगत्वेन इह मूर्ति इह प्राणा इह तिष्ठ ओम इह प्राणा इह तिष्ठ बाकी सगळ्या ठिकाणी झालेलं आहे महाराजांचा हार कुठला आहे तुकाराम महाराजांचा
आणि हार घातल्यावर इकडे बघा महाराज इथे बघा घेऊन या अपानाय नमः व्यानाय नमः समानाय नमः अन्नशुद्ध्यर्थे तुलसीदलपत्रं समर्पयामि सत्यं दुर्देन परिगञ्चामि ओम भूपते स्वाहा भूपते स्वाहा भूतानामते स्वाहा अमृतोपस्थितमसि स्वाहा नैवेद्यं निवेदयामि त्वं ग्रहाण परमेश्वर रुक्मिणी माता नैवेद्यं समर्पयामि निवेद्याङ्गत्वनोर्जलं समर्पयामि मध्ये पाणिग्रहणामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि श्री संत तुकाराम महाराज देवता महारानी खाली ठेवू दे जागा नाही अभ्यास केला की सर्व या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं, ज्ञानाची प्राप्ती होते. मग श्रीमद भगवद्गीता ज्ञानाची प्राप्ती करून देतो. सांगितलं अर्जुनाच्या निमित्ताने श्री संत तुकोबाराय तेच सांगतात, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोणी. भगवान श्री कृष्ण परमात्मा काला करू लागले, काला करता भगवान श्री कृष्ण परमात्म्याने सांगितलं, तुकोबाराय ज्ञानोबाराय तुम्ही आता आपल्या घरी जा आणि शिदोऱ्या घेऊन या. सगळ्या गोपाळांना जमा केलं, सांगितलं आता आपल्या शिदोऱ्या घेऊन या. श्री संत तुकोबारायांचे दंतर होते महाराज बोलायला पहिलेपासून. त्यांनी सांगितलं, हे भगवंता तुझ्या करता तुझ्या प्राप्ती करता आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्र ठेवली आणि आता तुझी प्राप्ती झाल्यानंतर तू सांगतोस का आम्हाला घरी जा. आम्ही आता शिदोरी आणायला घरी जाणार नाही, कारण आमच्या घरी कोणी नाही असं सांगतात महाराज. आमच्या घरी कोणी नाही. मग आता काय करावं लागेल? श्री संत तुकोबारायाबरोबर संत ज्ञानोबारायाबरोबर महाराज त्या बाकीच्या गोपाळांना सुद्धा सांगितलं, जशी असेल तशी आणा, आता घरी जायची गरज. एकाच्या कैवाडी उगवी बहुतांचे कोडे. आणि श्री संत तुकोबाराय महाराज स्वतः ठामपणाने प्रतिज्ञा घेऊन सांगतात, आम्ही जो अवतार या ठिकाणी धारण केलेला आहे भगवंताचा निरोप तुम्हाला सांगण्यामध्ये आणि तुमचं कल्याण करण्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही. एवढंच नाही, तुमचा सुद्धा जो निरोप असेल तो आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू. या दोन्ही कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही. आपण कसे वाटतं? दोही ठाई तुका, 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 दोही नाही करू देता तुका, नाही करू देता तुका, शिव बैठे शिव बैठे
तुकाराम ब्रह्मचारी कलश पूजा परिपूर्ण ब्रह्मचारी असते कलश पूजा सूर्या कलश पूजा सूर्या नमस्कारम करोति सर्वे गुरु देवे गुरु नमो भारत सरस्वती कल्पना सर्वः वरुणं माता संजयामदेवला पामते मंदे देवं मकरवाहनं कलशाला हात लावायचा ओम यम रम 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 प्राणः इह प्राणः हरिष्ठः आदिला आश्रम संस्थाप्य माल्यादि सुगन्धि निर्मालत्यानिमेत्व होमया धारयते पुष्पाणां प्रतिगृह्यतां पुष्पं सुपुष्पं इह प्राणामिह तिष्ठ 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 नमस्कारं करोमि ओम गणाम रूपम् अवधूतं कलशं संस्थाप्य नमस्कारं करोमि नैवेद्यान्ते नैवेद्यं समर्पयामि तुलसीपत्रं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं नोर्जलं समर्पयामि नमस्कारं नैवेद्यपूजा
प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् सच्चिदानन्दाय धीमहि पूर्णगुणाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात्
समयरण सरोजं सातनीलावदाम्बं जगन्महितपाणिं मण्डलं मण्डलाना तरुण तुलसीमाला गन्धरं गण्डनेत्रं सदैकमलहासं विड्डलं चिन्तयामि भीमादेवीमादाय पण्डरीपुरवासिने पाण्डुरङ्गप्रकाशाय विद्याय नवनीगते विठ्ठल श्री ज्ञानदेव अकल्पायुष्यमानितया सर्वे कल्याण भागणिते तुझ प्रती आहे या संताशी निर्विहेची मजदी तुका मी आता उदार तोही मजदी झाल्यानंतर सर्वांना हाताशी खाली बसून घ्यायचे सर्वे सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे वदनानि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् अपतृणा पुत्रिणः सन्तु सन्तु पौत्रिणः अदना सदना सन्तु जीवन्तु शरशतं सर्वे सुखिनो भवन्तु सर्वे सुखिनो भवन्तु सर्वे सुखिनो भवन्तु तथास्तु शान्ति 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 पूजेची जोडी पूजेच्या 4 जोड्या आहेत त्यांची शेवटच्या 5 मिनिटाची उत्तर पूजा कार्यक्रम आहे तुम्ही होमाशी चला इथे नमस्कार बसून घ्या पडा इथं द्यावे परत ठेवले तुम्ही होम परध्यावरं पुण्डरीकायं दातुं मुनिर्येः समागतदुष्टं नमानन्दकन्दं परप्रलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं 5 मिनिटात पूर्णावतीन उत्तर पूजा बाबा आतला कापूर द्या चला 1-2 मिनिट थांबा करा सुरू तुमचं पूर्णाहुतिं करी भव योम यज्ञागो यज्ञवाहनः यज्ञभर्यज्ञवर्यज्ञे यज्ञभर्यज्ञनाशनः यज्ञानवद्यज्ञोपन्नमन्नादेव आत्मयो यज्ञो वैखानस्सावगायनः देवकी वन्दनस्रष्टाग्निशप्पावनाशनः सर्वभृत्नन्तकेश प्रेषारं तत्त्वावराधनः भागवान् रक्षोभ्यः सर्वप्रहरणाय सर्वप्रहरणाय नमो ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णाहुति करी भव नमस्कारं करोमि हात जोडा अंगाभोवती प्रदक्षिणा मारा आणि खाली आहे सुद्धा घेतलं घ्या या गाणी जमा पाणी जमा दुधांत दान दान विनशंती प्रदक्षिणा परिपरी कारण्य भावेन रक्ष रक्ष श्री ज्ञानदेव अर्धे वाटत चल धरून चढता येईल का वर हा खाली खाली वर हा वरदा वरदा श्री संपादनेनो पाय खाली धरा हे ओम देवा इदं देवा देवा इदं मे सुमनस्यमानो सुमनस्यमानो मे सुमनस्यमानो सुमनस्य
इति दिवि देवा देवा दिवि दिवि देवा देवा वधावो वधावो देवा देवा वधावः वधावो दीर्घा दीर्घं वधावो वधावो दीर्घा दीर्घमायुः आयुर् इति आयुः प्रधानमस्तु कल्याणमस्तु कल्याणनिधिरघार्यनिधिराधमः प्रसादेन सर्वे प्रधानमस्तु कल्याणमस्तु कल्याणनिधिरघार्यनिधिराधमनोरथा देवदेव प्रसादेन सर्वे पुंडलिक वरदे हरी आता ना पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणून बसवा ते पुंडलिक वरदे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री गणेश महाराज की जय श्री तुकाराम महाराज की जय यज्ञनारायण भगवान की जय दोष पितृदोष ग्रहदोष बाधादोष सर्व दोष नाशनार्थे सदा सर्वदा सुख समृद्धी जय यश वैभवारोग्य चैतन्य विजय पुत्र पौत्र धनधान्य संतती संपत्ती सिद्ध्यर्थे पुरुषाणां व्यापार व्यवसाये उत्तमोत्तम धनधान्य सिद्ध्यर्थ सुवासिनी अखंड सौभाग्य प्राप्त्यर्थे बालकानां सुविद्या सुबुद्धी सिद्ध्यर्थे सदा सर्वदा सर्वदेवता कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता नवग्रह देवता सद्गुरु देवता प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय हे देवा परमेश्वरा श्री रुक्मिणी पांडुरंग देवा श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज देवता या ग्रामस्थ भाविकांनी सर्वांनी आपल्या शक्तीने भक्तीने इथे जी काही मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम केलेला आहे तो सगळा कार्यक्रम मान्य करून घ्या. कार्यक्रम करत असताना कळत न कळत चुकून वाकून जर काही चूक झाली असेल तर क्षमा करून पूजेचे सर्व फळ प्राप्त करून द्या. या भाविकांच्या हातून अशी सेवा करण्याची शारीरिक आर्थिक बौद्धिक प्राप्त करून द्या. या परिसरातील गावातील पुरुष मंडळी आपला पैसा कमवण्यासाठी जो काही उद्योग धंदा नोकरी व्यापार व्यवसाय शेती करतात त्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचा धनलाभ प्राप्त होईल. सुवासिनींना अखंड सौभाग्य प्राप्त होईल. लहान मुलांना चांगली विद्या कीर्ती बल तेज प्राप्त होते. म्हाताऱ्या माणसांचं सगळं आरोग्य चांगलं होते. सगळ्यांच्या मनातील सगळ्या चांगल्या गोष्टी पूर्ण करा. वाईट गोष्टी संपून टाका. दरवर्षी तुमची सेवा करण्याची अशी संधी प्राप्त करून सगळ्यांचं कल्याण करा, पावन करा, बरं करा आणि रक्षण करा. बाळ पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसं अभिषेक पुनरागमनाय च उत्तिष्ठोभनाय उत्तरागमनाय च मंगलम करोमि. नवग्रह मंडल देवता ईश्वरा उत्तर भुजा समयामि. वास्तु मंडल देवता उत्तर भुजनाक्षतां समर्पयामि. क्षेत्रपाल मंडल देवता उत्तर भुजाक्षतां समर्पयामि. ईशान्य रुद्र मंडल देवता उत्तर भुजाक्षतां समर्पयामि. गच्छ गच्छ सुर श्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यत्र ब्रह्मादेव देवा रक्षं खाली सोडून द्या. बडजनी दिलेली अंगठी काढा. विनम्र अभिवादन करतो. अतिशय ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या वेळेत आपण या ठिकाणी साक्षी बनलेला आहात आणि आता भाऊंची आज्ञा आहे की जास्त न बोलता पुढची काही रूपरेषा सांगा. पण अण्णांच्या आज्ञेने मी चव्हाण दादाने विनंती करतो त्यांनी 1-2 शब्द बोलावे. आज आपल्या परिसरामध्ये जगद्गुरु श्री तुकोबा यांच्या नावाने चाललेली जी वारकरी शिक्षण संस्था आहे या संस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा उपक्रम
आज पार पडतो आहे. त्यानिमित्ताने आपल्यासमोर काय बोलण्यापूर्वी या संपूर्ण विश्वाचा जो मालक आहे, सर्वांतर्यामी सर्वांच्या बुद्धीचा प्रेरक भगवान श्री विठ्ठल परमात्मा श्री पांडुरंगरायाच्या चरणावरती अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग दंडवत घालून संत श्रेष्ठ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज व ज्यांच्या आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे ते विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज समोर श्री तुकाराम आहेत, पाठीमागे तुकोबऱ्यांचे विद्यमान वंशज गुरुवर्य हरिभक्त परायण बापू महाराज, अशा दोघांच्या मध्ये मी उभा आहे. त्याशिवाय व्यासपीठावरती ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आमचे हरिभक्त परायण सुधाकर महाराज, आत्ता ज्यांचं आपण अतिशय मार्मिक सुश्राव्य असं कीर्तन ऐकलं ते आमचे गुरु लटपटे महाराज, गणेश महाराज, या सर्व आणि वास्तविक पाहता हरिभक्त परायण महाराजांच्याही चरणाशी नतमस्तक होऊन व आपणा सर्वांच्या हृदयात तो परमात्मा निवास करतो. आपणा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार करून एक दोन शब्द बोलतो. वास्तविक आता ते उत्तम अशा प्रकारचं कीर्तन संपन्न झालेलं आहे आणि वैदिक पद्धतीचा विधीही संपन्न झालेला आहे. त्यामुळे पुढे काही बोलायचं राहिलं अशातला भार नाही. तरी परंतु वांडांची आज्ञा म्हणल्यानंतर एक दोन शब्द बोलतो. काय झालं, एकदा कुठेतरी लढाई चालली होती म्हणे आणि तो एक सैनिक शिपाई आपल्या नोकरीमध्ये भरती असलेला त्याने मुद्दाम तेवढा रजा काढली म्हणे. लढायला जायचं कशाला, मारायचं कशाला असा अर्थ आहे. पण बायको म्हणाले नाही, तुम्हाला जायलाच पाहिजे, तुम्हाला जायलाच पाहिजे, आपण इतकेच पगार खातोय सरकारचा. त्याला जायची इच्छा नव्हती, तो घाबरून गेलेला होता. पण शेवटी बायकोने त्याला सांगितलं नाही तुला जायलाच पाहिजे म्हणून त्याला बळच हातात तलवार ढाल देऊन बायकोने बाहेर हाकललं, जा म्हणे. तो गेला बिचारा. तो लढाई संपली होती योगायोगाने आणि त्याने काय केलं, तिथं काही मरून पडले लोकांचे हातपाय कापून आणले. बायकोला म्हणलं बघ मी लढाई करून आलो, एवढे सैनिक मारले म्हणे. बायकोने विचारलं मुंडकं का आणलं नाही कोणी, ते आधीच कोणीतरी नेलं होतं म्हणण्यासारखं. तर काय माझ्याकडे बोलासारखं राहिलं, सगळं आधी संपून गेलेलं आहे. तर अण्णाची आज्ञा बोलतो. आज आपल्या भागामध्ये श्री भगवान विठ्ठल पांडुरंग रुक्मिणी साहेब आणि श्री तुकोबराय यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या वैदिक परंपरेप्रमाणे आज या मूर्तींची मध्ये प्राणप्रतिष्ठा होते. म्हणजे नेमकं काय होतं तर वास्तविक पाहता या मंत्रोच्चाराने त्यांना आवाहन केल्यानंतर तो परमात्मा त्या मूर्तीमध्ये येतच असतो. काल आपण थोडं बोललो त्या संबंधी की जी देवाची अनेक रूपं आहेत हे त्याचं मूर्ती रूपाने चौथं रूप अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळे त्यांचं आगमन झालेलंच आहे. थोडं विज्ञानशास्त्राने दृष्टीने बोलतो की नेमकं काय घडलंय काय. आज सगळ्यांच्या एक अशा प्रकारची अपरिहार्य अशी वस्तू असते, म्हणजे आहेच, की ज्याला मराठीत मोबाईल म्हणतात, इंग्रजीत काय म्हणतात माहीत नाही मला. अशी मोबाईल नावाची सगळ्याकडे वस्तू आहे. पण हा मोबाईल चालतो कसा, किती मोठ्या उत्तम अशा प्रकारच्या चांगल्या महागड्या कंपनीचा जरी मोबाईल घेतला आणि त्याच्या चांगल्या कंपनीचं सिम जरी असलं तरी मात्र तो मोबाईल तेव्हाच चालेल की जेव्हा त्याच्याजवळ एखादा टॉवर असला पाहिजे त्याच कंपनीचा. ज्या कंपनीचं सिम आहे त्याच कंपनीचा टॉवर असला पाहिजे तर त्याच्यामध्ये रेंज येते. आणि किंबहुना तो सुद्धा टॉवर जरी असला तरी कुठेतरी आकाशामध्ये एक मोठा सॅटेलाइट सोडलेला असतो आणि त्याच्यावरून त्याची रेंज येत असते. त्याप्रमाणे आपल्या भागामध्ये आज हा परमार्थाचा टॉवर उभा राहिलेला आहे, जिथे साक्षात भगवान पांडुरंग आईसाहेब आलेले आहेत, तुकोबराय आलेले आहेत. त्याचा परिणाम असा होणार आहे की या परिसरामध्ये आपण आलो तर त्याच्यामध्ये त्याची रेंज पहिल्यांदा आपल्या बुद्धीमध्ये येईल. म्हणजे काय होईल की बुद्धीमध्ये विवेक निर्माण होईल आणि आपल्या अंतःकरणामध्ये भगवत प्रेम निर्माण होईल. अशा प्रकारचा जो आमूलाग्र बदल आहे तो सहजच या ठिकाणी आलेल्या लोकांना अनुभवाला येईल. याचं कारण आहे की आमच्या वैदिक पद्धतीप्रमाणे जेव्हा श्री परमात्म्याचं आणि वास्तविक मूर्तीमध्ये आवाहन होत असतं तर त्याचा साहजिकच आपल्या सर्वांच्या अंतःकरणावर परिणाम होतो, सर्वांच्या मनावर परिणाम होतो. खूप अशा प्रकारे भगवान श्री ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात या संबंधी खूप बोलून ठेवलेलं आहे की ते त्या परिसरामध्ये गेलो असताना अगदी एखादा विषयी मनुष्य जरी असला तर त्याला विषयाचा विसर पडावा आणि अंतःकरणात सद्भाव निर्माण व्हावा, या प्रकारे त्या परिसराचा परिणाम असतो. आणि म्हणून आज आपल्या भागामध्ये एक मोठं माळरान असलेलं
याला कोणीतरी अशा प्रकारचा भूताचा मळा असं म्हणायचं म्हणजे अर्थ आहे. अशाही भागाचा हा मोठा कायापालट झालेला आहे. आमचे आणि वास्तविक पाहता हरिपरायण प्रभाकर महाराज वाघचौरे यांनी फार मोठ्या परिश्रमाने या भागामध्ये अनेक मुलांना वारकरी शिक्षण देण्याच्या निमित्ताने ही जी काही संस्था काढली आणि त्यांच्या हातून बरेचसे मृदंग वादक तयार झालेले आहेत. बरेचसे आणि अशा प्रकारचे गायक मृदंग वादक तयार ते केलेले आहेत आणि ते काम पुढे चालणारच आहे. पण आज त्यामध्ये साक्षात पांडुरंगानेच यावं, श्री तुकोबांनी यावं आणि या संस्थेला चांगल्या प्रकारचं स्वरूप द्यावं. नुसती संस्थाच भरभराटीची होईल अशातला भाग नाही, तर या मंदिराच्या परिसरातली जी आसपासची गावं आहेत, कारण आमचा परमात्मा जेव्हा येत असतो तेव्हा कमीत कमी 5 कोसामध्ये त्याचा परिणाम करीत असतो. कारण पंचक्रोशी पापनाशे ऐसा देव तेथे असे असल्याचा परिणाम असतो आणि तो परिणाम आपल्याला दिसून यावा, आपल्या अंतकरणात भगवत भक्ती निर्माण व्हावी आणि या निमित्ताने इथे उत्तरोत्तर नामसप्ताह व्हावेत, कथा कीर्तन व्हावीत आणि एकंदरीत हा सगळा परिसर आहे तो विराम देतो. अण्णा आशीर्वाद देतील. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. आज या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी आणि जगद्गुरु तुकोबारायांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलचारोहण हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आज या ठिकाणी श्री प्रभाकर वाघचौरे यांनी या ठिकाणी शिक्षण संस्था चालू केलेली आहे आणि त्या माध्यमातून पुढं विद्यार्थी तयार होतील. आता या ठिकाणी पुढं मंडप होईल आणि दरवर्षी मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन असा साजरा होत जाणार आहे आणि या पंचक्रोशीमध्ये हे सगळं वातावरण ढवळून निघणार आहे. हरिभजने हे ढवळलेले जग. कारण आपला पाया काय? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घाले लोटांगण महाद्वारी. आज या ठिकाणी हा मोठा सोहळा पार पाडलेला आहे. श्री प्रभाकरने फार मेहनत घेतलेली आहे. पंचक्रोशीतील लोकांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलेलं आहे. मी पुष्कळ वेळा 2-3 वेळा या ठिकाणी येऊन गेलेलो आहे आणि त्या अर्थाने आत्ताच्या ह्याच्यात पुष्कळ फरक पडलेला आहे आणि इथनं फरक पडत जाणार आहे. आणि गावोगाव तुकाराम महाराजांचे मंदिर व्हायला लागलेले आहेत, झालेले आहेत. ही स्वयं प्रेरणा लोकांच्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. एवढे शब्द बोलून मी इथं माझ्या याला पूर्ण विराम देतो. देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. आता कोण झाले? ज्या भाविकांनी या कार्याकरता विशेष मदत केलेली आहे त्यांना अण्णांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येईल. सर्वप्रथम आम्हाला तुकोबारायांची मूर्ती भेट दिली त्या साध्वी उषाताई कुलकर्णी, कृपया त्यांनी समोर यावं. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्वप्रथम या संस्थेला भेट दिली आणि त्या साध्वी उषाताई कुलकर्णी यांचा सन्मान श्री गुरु अण्णांचा हस्ते या ठिकाणी होता. यानंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ज्यांनी भेट दिली असे आमचे मारुती खांडेकर आबा यांचाही सन्मान अण्णांच्या हस्ते होत आहे. त्यांना ते आशीर्वाद अण्णा देतील.
आबांचं वय 95 वर्षे बरं का, आणि संपूर्ण आयुष्य परमार्थाच्या सेवेकरता त्यांनी व्यतीत केलं. खरं म्हणजे पोस्टामध्ये पोस्ट मास्तर होते. हां, आबा यावर अतिशय वारकऱ्यांच्याबद्दल आत्मीयता आणि प्रेम असणारे आमचे आबा आज 95 वर्षात पदार्पण केलेलं आहे. श्री गुरूंचा साक्षात तुकोबरांचा आशीर्वाद आज त्यांना या ठिकाणी प्राप्त होत आहे. असं उभं राहा. इकडे बघा, इकडे बघा. आम्ही नवी कापून भगवंतांनी त्यांना आरोग्य हा, समोर बघा इकडे. ऐश्वर्य द्यावं असे भगवंतांनी प्रार्थना. त्यानंतर या मंदिराला कळस ज्यांनी दिलेला आहे असे आमचे सुभाष गुरुजी भोसले गुरुजी, त्यांनी कृपया स्टेजवर खर्च द्यावे त्याचा खर्च करायचा. वर या. सुभाष भोसले गुरुजी पापरी यांचाही सन्मान श्री गुरूंच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. या मंदिराला टाईल्स आणि जे काम करून दिलेलं आहे त्यांचे म्हणजे मदन वागचोरे त्यांनी हा संपूर्ण खर्च मंदिराचा टाईल्सला केलेला आहे. त्यांचाही या ठिकाणी सन्मान मी करतो. आमची मुलं ज्या शाळेमध्ये जातात म्हणजे राधिकाचा गोड बोलतो या विद्यालयाने 11,000 रुपयाची देणगी आपल्या मंदिराला दिलेली आहे. कृपया मुख्याध्यापकाने अण्णांच्या हस्ते, अण्णा तर आहेच, तुमचा व्हायला पाहिजे. तुम्ही कधीतरी येता, अण्णा नेहमी येतात. अण्णांचं खूप मोठं सहकार्य संस्थाच्या उभारणीपासून. हां, अण्णा मी नेहमीच आमचं सन्मान. या मंदिराच्या उभारणीमध्ये सोलापूरचे उद्योगपती बंडोपंत चव्हाण यांनी बांधकामासाठी भरीव मदत केलेली आहे. त्यांचंही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. सुमनाने या ठिकाणी आभार मानतोय. खूप मोठी मंडळी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेली आहेत. सर्व आमचे स्वर्गीय दाजीकाका गोडबोलेचे शिक्षक स्टाफ या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेला आहे. सर्व मान्यवर मंडळी आहेत. भंडार कवटेहून आमचे मधुसूदन कुलकर्णी दादा हे उपस्थित राहिलेले आहेत. सुभाष अण्णा तर आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात. त्यांच्या सहकार्याशिवाय हे चालू शकत नाही. कारण हे तर धर्मशिक्षण आहे, पण त्याला शालेय शिक्षणाची जोड ज्यांची आहे ते सुद्धा पारमार्थिक आहेत. स्वतः भजन गातात. गजेंद्र बापू पवार बरोबर त्यांनी खूप भजनं केलेली आहेत. आमचे सुभाष अण्णा खूप मोठं योगदान आहे. पंचक्रोशीतील सर्वांचं योगदान आहे. या कार्यक्रमाला विशेष आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर मंडळीचे मी विशेषतः आभार मानतो. आमचे मित्र डॉक्टर अनिल सरजी माझे तबल्यातले क्लासमेट आहेत आणि खूप मोठं त्यांचं नाव आहे आणि त्यांचं सिद्धेश्वर फाउंडेशन आहे. सामाजिक कार्य करणारी एक संस्था त्यांनी उभी केलेली आहे आणि जे समाजाला गरज आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ते सहकार्य करतात. तेव्हा पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भाविक मंडळींचं मी हार्दिक आभार मानतो. आमचे सर्वच परिवार वागचौरे परिवार आलेला आहे आणि भाविक मंडळी वेगवेगळ्या परिसरातून आलेले आहेत. सरपंच मंडळी आहेत, काही या ठिकाणी आलेले. आवर्जून सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. यानंतर सगळ्यांना प्रसादाची सोय समोरच्या पाठीमागच्या मंडपामध्ये केलेली आहे. सगळ्यांना विनंती आहे प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा 1-2 मिनिटात मी सांगतो. आज दुपारी 4 वाजता संस्थेतील मुलांचा कला सादरीकरण कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये मग अभंगायन होईल, मृदंगवादन होईल आणि 5-5:30 वाजता अनिरुद्ध वागचौरे यांचं शास्त्रीय गायन होईल. आणि त्यानंतर भारतातील सुप्रसिद्ध गायक पंडित बाबूराव गोरगावकर लातूर यांचं शास्त्रीय गायन 6 ते 7:30 या वेळेमध्ये 1.5 तासामध्ये होईल. त्यांना तबल्याची साथ बनारस घराण्याचे ज्येष्ठ तबलावादक पंडित राम बोरगावकर हे करणार आहेत. आणि त्यानंतर ठीक 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये श्री गुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांचं कीर्तन रात्री होणार आहे.
या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे मी विनंती करतो. सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. सर्वांनी प्रसाद घ्यावा ही विनंती. रामकृष्ण हरी.